अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मनाले हो माये, मनाले हो माये, अधिक देखणे. देह बळी देवोनी साधिलेण्या साधनी, देह बळी देवोनी साधिलेण्या साधनी, देह बळी देवोनी साधिलेण्या साधनी, तेणे समाधान मज जोडिले हो माये, तेणे समाधान मज जोडिले हो माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मनाले हो माये, मनाले हो माये, अधिक देखणे. अनंगपण फिटले माया छंदा साठविले, 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 सकळ देखिले आत्मस्वरूप हो माये, सकळ देखिले आत्मस्वरूप हो माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मनाले हो माये, मनाले हो माये, अधिक देखणे.
पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरूपी हो माये निजानंदी राहणे स्वरूपी हो माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मनाले हो माये मनाले हो माये अधिक देखणे ऐसा ज्ञान सागरू रघुमा देवी वरू आ देखिला ओ माये देखिला ओ माये अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगी राज विनवणे मनाले ओ माये मनाले ओ माये अधिक देखणे अधिक देखणे अधिक देखणे शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम् मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अधिक देखणे तरी निरंजन पाहणे योगीराज विनवणे मना आले वो माय
ज्ञानेश्वर महाराजांचे योगपर अभंग आहेत त्यातला विशेष परिचित, ज्यांना चाली लावले गेलेले आहेत आणि खूप वेळेला ऐकले गेलेले आहेत त्यातला अभंग आहे. विशेष अभंग असं मी म्हणत नाही, कारण की सगळेच अभंग विशेष आहेत, पण आपल्याला बराच परिचित आहे, कारण अनेकदा आपण ऐकलेलं आहे. म्हटला पण फार सुंदर जात होतं. बहुधा सर्व काही कार्य पूर्ण झाल्यानंतर मी ज्ञानेश्वरी अमृतानुभव हे ग्रंथ त्याच्यानंतर असलेले हे उद्गार आहेत अभंगात्मक, की अजून काय करायचं आता, तर अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. दुसरं तिसरं काही करायचं नाही आहे. निरंजन म्हणजे अंजन किंवा अंधकार, अज्ञानाचा नाही, अशा ज्ञानमय स्थितीमध्ये राहणे, निरंजन पाहणे. कारण पाहण्याचा काही विषय नाही आहे. तत्वच आहे ते ज्ञानस्वरूप. तर ते ज्ञानस्वरूप तत्व अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, याच्यामध्ये एखादी व्यक्ती असेल तर पाहता येतं, दृश्य असेल तर पाहता येतं. इथं काही दृश्य नाही आहे, त्या पाहण्याचा तसा प्रश्न नाही आहे. अनुभवणे हाच त्याचा अर्थ आहे. अधिक देखणे मग अजून काय पाहायचं आहे, करायचं काय आहे, साधायचं काय आहे. तर साधायचं आहे ते साध्य झालेलं आहे वस्तुतः. कर्म जे काही ईश्वरी योजनेनुसार जे त्यांच्या हातून घडायचं ते अवतार कार्य पूर्ण झालं. अवतारच म्हणायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सर्वांना हे काही सामान्य लोक नव्हते. ज्यांनी ज्यांनी धर्मसंस्थापना केली, एका प्रकाराने धर्माला नीट वळण देणे, त्या तत्वांचं नीट विवरण करणे आणि समाजाला प्रबोधन करणे, हे सगळं धर्मसंस्थापनेचं कार्य हे सगळ्या संतांनी केलं. त्यांच्या रूपातल्या भगवंतांनी केलं असं म्हणून. धर्मसंस्थापनाचे जे नर ते ईश्वराचे अवतार. हे अवतार कार्य ज्ञानेश्वर महाराजांचं. मुख्य अवतार कार्य काय, तर ज्ञानेश्वरी हे मुख्य अवतार कार्य. तेही झालं स्वतःच्या अनुभवावरती आधारित असलेला अमृतानुभव, जास्ती करून ते तत्वज्ञानपर ग्रंथ आहे तो पण पूर्ण झाला. आता करायचं काय, तर आता काहीतरी लिहितो वगैरे असं काही नाही. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. हे काम करू, ते काम करू, ते काम करू, असं सर्वसाधारणपणे माणसाच्या मनामध्ये असतं, रजोगुणात्मक असतं. वाईट आहे याच्यातला भाग नाही आहे, पण आपण ह्यांच्याकडनं काही शिकू शकतो. आणि ते म्हणतात की अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. मग कधी आपल्याला प्रश्न पडला की आता करायचं काय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे.
आणि हे आपल्या गुरूंना विनवणी करतात की मला एवढंच असू देत आता. योगीराज म्हणजे निवृत्तीनाथ. योगीराज विनवणे मना आले ओ माय. म्हणजे गुरूंना असं सांगावं की आता मला दुसरं काय देऊ नका. एवढी एक गोष्ट पुरे आहे की निरंजन पाहणे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं ठीक आहे, आपण असं काही करू नये. आपण सगळी जर का हातातली कामं सोडून दिली, अधिक देखणे तरी टी व्ही पाहणे याचं एवढंच होईल. निरंजन पाहणे वगैरे काय होणार नाही. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे म्हणजे त्या आत्मस्थितीमध्ये राहणे. सखोल अर्थ आहे निरंजन पाहणे. अज्ञानच नाही अशा प्रकारचं, अंजनच नाही अशा प्रकारचं ज्ञानस्वरूप जे आत्म्याचं स्वरूप आहे त्या आत्मस्वरूपावरती राहणे हा त्याचा अर्थ आहे. योगीराज विनवणे मना आले ओ माय. हे जे आत्तापर्यंत मला ते जमलेलं आहे. म्हणजे असं नाही की आता मी साधना करून हळूहळू तिथं जाणार आहे. देहबळी देऊनी साधले म्या साधने. साधनेच्या काळामध्ये देहाचा बळी देऊन म्हणजे देहबुद्धीचा, देहाचा प्रत्यक्षतः देहाचा बळी दिलं तर पुढचं कोण करेल. देहबुद्धीचा म्हणजे शरीर मन व्यक्तिमत्व यांचा जो मी आहे तो देह, तोच मी असं समजलं जातं. त्याला देहबुद्धी असं म्हटलं जातं. ती देहबुद्धी सोडून आत्मस्वरूपच मी आहे अशा प्रकारच्या अनुभूतीमध्ये येणे. देहबळी देऊनी म्हणजे देहबळी द्यायचा म्हणजे काय, त्याच्या संबंधीची वृत्ती सोडून देणं, बाकी काय करणं. प्रत्यक्षतः देहबुद्धी सोडून दिली म्हणजे तरी काय करणं, त्या देहासंबंधी सारख्या चित्तामध्ये त्याच्या संबंधीच्याच वृत्ती असतात त्या सगळ्या सोडून स्वसंबंधी, स्वच्या मूळ स्वरूपासंबंधीच्या ज्या धारणा आहेत त्याच्यातनं ध्यान साधलेलं आहे आणि आता स्वची जाणीव नीट पकडता येते आहे. अशी जी स्थिती आहे ती साधली की देहबळी झाला. केव्हा आमचं होईल, रोज होईल, थोडा वेळ होईल, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की हे एकदम अचानक उराणे घटना घडत नाही. गुरुदेव रानडे यांनी म्हटलेलं आहे की ज्ञान इज नॉट एन इव्हेंट बट अ प्रोसेस. प्रोसेस आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी ही गोष्ट घडू शकते. देहबळी देऊनी साधले म्या साधने. तेणे समाधान मज जोडले ग माय. त्याने मला समाधान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मला ते साधलं आहे, साधल्याचंच समाधान आहे. सामान्य पातळीवरती ज्ञानेश्वर महाराजांना घेताच येणार नाही. जर का तुम्ही ज्ञानेश्वरी नीट वाचले असेल, समजून घेतलं असेल तर असं लक्षात येतं की त्यांना सामान्य पातळीवरती घेताच येणार नाही. कारण की हे साधकाला त्यांनी दिलेली शिकवण या भूमिकेतनंच बघायला पाहिजे. त्यांची ही स्थिती या दृष्टीने बघून उपयोग नाही आहे. सूर्य येण्याच्या अगोदरच प्रकाश येतो. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे. सूर्य येण्याच्या अगोदरच प्रकाश यावा. सूर्य दिसला नाही तरी प्रकाश दिसतो ना, सकाळी उजाडलं. जे लवकर उठतात त्यांना कळतं. सूर्य येण्याच्या अगोदर जसा प्रकाश यावा तशा प्रकाराने यांना
वयात येण्याच्या अगोदरच ज्ञान झालं. त्यांचंच दृष्टांत आहे. आपण स्वतंत्रपणे त्यांची अवस्था सांगू शकत नाही. ते सांगतील तरच आपल्याला कळेल. इतक्या लवकर ज्ञान प्राप्त झालं. तर त्यांच्याबद्दल त्यांनी हे म्हटलेलं आहे असा आपण एक साधारण अर्थ लावतो आहोत. पण त्यांच्या एकंदर शिकवणीचा भाग आहे हा. शिकवण जी सगळ्या साधकांना दिली जाते की आता काय करायचं, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. आणि मग ते स्वतःच्या बाबतीत आहे असं ते तिथे दाखवलं आहे अभंगामध्ये. योगी राज विनवणे मना आले हो माय. देहबळी देऊनी म्हणजे देहबुद्धी सोडून देऊन साधिले म्या साधनी असं करा असं सांगायचं आहे. साधिले म्या साधने म्हणजे एकदम ते होणार नाही, पण साधनेत थोडा काळपर्यंत ते होईल. साधिले म्या साधनी तेणे समाधान मज जोडिले वो माय. त्यांनी मला समाधान प्राप्त झालं. ही गोष्ट हळूहळू साध्य होत गेली, साधायला लागली. शांत बसणं साधायला लागलं. त्याच्यात वृत्तींचे जे चंचल अशी येणे जाणे होते ती सगळी कमी झाली. तेणे समाधान माझं जोडले ओ माय. आणि मला हे साधलं याचं समाधान. एकदा जरी साधलं तरी देखील समाधान का आहे, तर तो मार्ग प्रकाशित झाला अंतरामध्ये की हे असं करायचं म्हणून. जरी मॅच्युअर नाही झाला तरी साधक भूमिकेमधनं बघितलं पाहिजे अभंगाकडे. ज्ञानेश्वर महाराजांची ही भूमिका आहे किंवा स्थिती आहे असं म्हणताच कामा नये. तेणे समाधान माझं जोडले ओ माय. आणि मग त्याच्यामध्ये काय काय होतं ते सांगितलं. अनंगपण फेटलंय. काय काही शब्द आम्हाला मध्येच आडल्यासारखे होतात. अनंगपण म्हणजे काय असेल? अंगपण म्हणजे एकरूपता, अंगच होऊन राहिला. अनंगपण म्हणजे एकरूपता नसणे, अशी वेगळेपणाची स्थिती. ती फिटली म्हणजे ती गेली आणि एकरूपता प्राप्त झाली. अनंगपण फिटले म्हणजे जो वेगळेपणा होता तो वेगळेपणाची स्थिती फिटली म्हणजे गेली आणि एकरूपता प्राप्त झाली. अनंगपण फिटले. माया छंद साठविले. मायेने ज्याचा छंद घेतला असा परमात्मा, त्याचा जो आतमध्ये आलेला अनुभव आहे तो साठवला. त्याला साठवण्याचा प्रश्नच नाही आहे. पण त्याचा जो मला आलेला अनुभव आहे तो साठवला म्हणजे तो धरून ठेवला की या प्रक्रियेने हा अनुभव येतो. मला आला, त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव मी जपून ठेवला, विसरून गेलो नाही. त्याच्यानंतर एकदम 25 वर्षानंतर आठवण आली की केव्हा तरी एकदम ना माझं ध्यान लागलं होतं. अशा प्रकारची जी गॅप, ती गॅप नाही आहे. आम्ही कुठेतरी गेलो होतो आणि त्या ठिकाणी असं काही मन लयच होऊन गेला होता असं माणसं आठवणी सांगतात. पण या गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या वेळा घडलेल्या असल्या तरी तिने ते जपलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. दोष देण्याचा काही प्रश्न नाही कुणालाही. दोषच द्यायचा झाला कुणाला तर आपण स्वतः काय कमी आहोत का चुका केलेले. तर त्यांनी ते जपलं नाही एवढा त्याचा अर्थ आहे.
माया छंदास आठविले, मायेने ज्याचा छंद घेतला असा जो परमात्मा आहे आत्मस्वरूपाने आतमध्ये, त्याला साठवले तो आतमध्ये आहेच आहे, पण त्याचा जो अनुभव आला तो अनुभव धरून ठेवला, साठवला, म्हणजे अधिकाधिक त्याच्यामध्ये भर घालत राहिलं आणि का साठवलं. एकदाच असलेली गोष्ट साठवली असं म्हणता येत नाही, त्याच्यात अधिकाधिक भर घालून साठवलं. माया छंद साठवले. आणि कुठला तो अनुभव आहे, सकळ देखिले आत्मस्वरूप ववमाय. आत्मस्वरूप संपूर्णपणाने अनुभवलं. देखिले म्हणजे संपूर्णपणाने अनुभवलं. मग चित्त इकडं तिकडं विचलित होऊन न देता केवळ त्याचा विचारच येतो आहे. थोडीशी अशी विचाररहित अवस्था किंचित प्राप्त होते आहे. जाणीवेशी चित्त तदाकार होत आहे. अशा प्रकारचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर तो स्थिर होत नाही आहे. आणि काही झालं तरी देखील काहीतरी उठतच राहतं. पण ही पण गोष्ट चालली आहे. ही जी स्थिती आहे त्याच्यामध्ये अगदी समोर ते दिसतं आहे, परंतु ते असं घट्ट पकडता येत नाही. या अवस्थेला योगसूत्रामध्ये अलब्ध भूमिकत्व असं म्हटलं जातं, की अलब्ध प्राप्त होत नाही आहे, समोर दिसतं. आणि दुसरी स्थिती म्हणजे ते प्राप्त झाल्या खाली येतं, अवनस्थितत्व. अशा दोन स्थिती आहेत की अलब्ध भूमिकत्व म्हणजे कळलेलं आहे आणि झटकन काही क्षण प्राप्त झालं, परंतु प्राप्त व्हायच्या अगोदरची स्थिती नाहीच होते. काही झालं तरी देखील समजतंय परंतु होत नाही. पण झालं पण ते टिकलं नाही. या दोन्ही स्थिती गेल्या. संपूर्णपणे आत्मस्वरूप अनुभवलं शांतपणाने. त्याचं नुसतं ग्लिम्सेस नाही आहेत, प्रत्यक्ष तो काळ मी आत्मस्वरूपावरतीच स्वतःला येणारा अनुभव आहे. दुसरं कोणी तुम्हाला तो अनुभव तुला आला की नाही हे दुसरं कोणी सांगू शकत नाही. आत्मबोध प्रशस्ती हे तयदशेची ख्याती. स्वतःला होणारा बोध, स्वतःला कळून येतं की हां ते जमलेलं आहे म्हणून. कारण की वाचन वगैरे केलेलं असतं, ऐकलेलं वगैरे असतं, समजलेलं असतं, करत असतो, टप्पा गाठलेला असतो आणि मग त्या टप्प्यातनं त्या ठिकाणी पोचले असतो, कुठेतरी स्पर्श झालेला असतो. एवढं सगळं करूनसुद्धा ते स्थिर झालेलं नसतं. परंतु मग काही काळानंतर केव्हा तरी एक वेळ नीट स्थिर होतं. अशी जी स्थिती आहे ती रिपीटेडली झाली की मग ते अगदी हातात आलं. सकळ देखिले आत्मस्वरूपोमाय. प्रोसेस आहे, पण ती प्रोसेस अशी निश्चित आहे. काही क्षणापुरती पण असू शकते म्हणजे ती अनुभूती, पण ती स्थिरावणं आणि ती कंटिन्यूड राहणं जास्ती काळपर्यंत, आणि हे रिपीटेडली होणं. आणि मग त्याच्यानंतरही सूक्ष्म अवस्था आहेत की हे मला साधलं, अशा प्रकारची जी जाणीव आहे त्याचा आनंद आहे तो पण जाऊन सहजच त्या स्थितीमध्ये राहणं ही पुढची अवस्था आहे. पण सकळ जोडिले आत्मस्वरूपोमाय. ज्ञानेश्वर महाराज. कसा तो अनुभव घेतलास, कसा तू पाहिलास. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. तर कसं पाहिलास. चंदन जेवी भरला. एकदम काव्य ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा आहे एकंदर वाङ्मयाचा की काव्य. चंदन जेवी भरला. चंदनाचा सुवास सबंध व्यापून राहिलेला आहे. चंदन जेवी भरला. दिसत तर काही नाही आहे पण अनुभवतोय की चंदन आहे. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला. अश्वत्थ सहसा फुलत नाही, दिसत नाही, परंतु तो एका विशिष्ट काळामध्ये असा रसरसून येतो. त्याची फुलं प्रत्यक्ष दिसली नाही तरी तो रसरसलेला असतो
अशा रीतीने बाह्य अभिव्यक्ती काही नाही आहे, दिसत काही नाही आहे, परंतु त्याचा आतमध्ये अव्यक्त अशा स्वरूपाचा अनुभव येतो. चंदन जेवी भरला, दिसत तर काही नाही आहे, पण सगळीकडे सुवास आहे चंदनाचा. म्हणजे हे सुवासाचा अनुभव सांगत नाहीत, त्याचा दृष्टांत देत आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. या प्रकारचे अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तुत केलेले नाही आहेत. नाद, प्रकाश, सुगंध असे वेगळेवेगळे अनुभव साधकांना येतात वेगळ्या वेगळ्या प्रकारे. परंतु एकदम योगज्ञान मार्गावरून सरळ आत्मस्वरूपाचाच वेध घेणारे जे असतात ते या रस्त्यांना जात नाहीत. कारण तितका डिले होत जातो. तशा प्रकारचा काही अनुभव आला तर माणूस त्याच्यामध्ये रमून जातो आणि मग त्याच्यानंतर त्याची प्रगती थांबूनच जाते. म्हणून भगवद्गीता जर तुम्ही बघितली तर एकही अनुभव अशा प्रकारचा त्याच्यामध्ये मेन्शन केलेला नाही. आत्मसंस्थ मन कुरुत्वा न किंचित अपि चिंतयेत, बस हाच ॲडवाईस. तुम्ही बसा आणि मग तुम्हाला हळूहळू सगळी काहीतरी नाद ऐकू येईल. नो, आम्हाला कुठले तरीच नाद ऐकू येतात आणि त्याच्यासाठी आम्ही बसलेलोच नाही आहोत. आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं ही मध्यवर्ती गोष्ट आहे. आणि तसं न कराल तर मग या सगळ्या गोष्टींच्या मध्येच मन राहील, त्याचीच वाट पाहिल, त्याच्या नादी न लागणे. नाद येतोय का नाही याच्या नादी न लागणे, काही न करणे. म्हणून फोकस करा स्वस्वरूपाचं अनुसंधान. रिपीटेडली हीच गोष्ट सगळ्या संतांच्या वाङ्मयामधनं स्पष्ट होते. म्हणून सकळ देखिले आत्मस्वरूप ओम आहे, बस. बाकी अनुभव काय? सकळ देखिले आत्मस्वरूप ओम आहे. हे सगळं अंतरामध्ये चाललेलं आहे. बाह्यविश्वसुद्धा आत्मस्वरूपच आहे असं पाहिलं, अशा प्रकारचा पण याचा अर्थ निघू शकतो. परंतु इथे ही जी सगळी प्रक्रिया सांगितली ती अंतरामध्ये चाललेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं वर्णन आहे. त्यामुळे विभूरूपाने परमात्मा सगळीकडेच आहे हे जाणणं हे काही या ध्यान प्रक्रियेचा उद्देश नव्हे. अंतरामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, ते आत्मतत्व जाणणं एवढा मुख्य उद्देश आहे. ते जाणलं की विश्वास सगळीकडे तेच तत्व आहे असं आपोआप जाणलं जातं. त्याच्यासाठी विश्वाकडे बघत बसायची गरज नाही आहे, अंतरातच लक्ष ठेवून राहायला पाहिजे. आता याच्यानंतर पुढे ही पुन्हा साधकांना सूचना आहे, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे. किती दिवसांनी होणार, किती गोष्टी करायच्या आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या असतात प्रपंच. पंचमहाभूतात्मक विश्व आणि त्याचा संबंध हे ज्याच्यामध्ये प्र म्हणजे प्रधान आहे तो प्रपंच. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओम आहे. जे स्वामीजींनी किंवा स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या खोलीमध्ये आत्मस्थिती निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीचे अहम आत्मा हे कधीची विसरू नये हे लिहून ठेवलेलं होतं पाटी करून. तसं हे वाक्य आहे की पुरेपुरे आता प्रपंच पाहणे अगदी लिहून ठेवण्यासारखे. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओम आहे. कुठंही माणूस संसार निर्माण करू शकतो,
अध्यात्मामध्ये सुद्धा संसार निर्माण करू शकतो. असतोच त्याच्यामध्ये एक संसार, त्याच्यातच माणूस रमू शकतो. पण निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे, हे त्याच्याकडनं होत नाही. बाकी सर्व गोष्टी करेल तो. इकडं जा तिकडं जा. तिकडं जाऊन बसलो आम्ही 3 तास. उपयोग काय तर लोकांना सांगायला उपयोग होतो की आम्ही तिकडे जाऊन 3 तास बसलो. इकडं बसा, तिकडं जा. असं जे आहे याचं कारण की चंचलत्वच आहे मनाचं. आमचा भाव आहे वगैरे हे सुद्धा सगळं चंचलत्व आहे. त्याच ठिकाणी मला बसता येत नाही हे चंचलत्व आहे. आणि त्याला महाराज म्हणतात की आता कुठेतरी याला पूर्णविराम दे, पुरेपुरे आता प्रपंच पाहणे. मग काय करू? निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे. आत्मस्वरूपावरती राहणे, निजानंदामध्ये आत्मस्वरूपावर राहणे. गोंदवलेकर महाराजांनी जी व्याख्या केली योगाची, स्वानंदात स्वस्थ राहणे, परफेक्ट व्याख्या. तीच गोष्ट इथं निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे. स्वस्थ म्हणजे स्वच्या ठिकाणी, स्थ म्हणजे स्थिर राहणे. स्वानंदात स्वस्थ राहणे ही महाराजांनी केलेली व्याख्या हीच आहे. निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे. ज्याला साधलेलं असतं त्यांना सुद्धा ही शिकवण आहे. कारण की ते साधलेलं आहे ते निघून जातं काही काळानंतर, त्याची फक्त स्मृती राहते. जर का तुमची साधना सुटली तर. सिद्धाने सुद्धा साधना सोडू नये. समर्थ असं म्हणतात, बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी. सिद्ध लक्षण आहे चतुरी जाणीचे आहेस. बाहेर साधकासारखंच असलं पाहिजे. म्हणजे एकंदरीत त्याचं संबंध जीवन जर बघितलं तर तो साधक आहे असं वाटावं आणि साधकासारखंच राहावं. असे काही झालं तरी, सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी साधक अवस्था सोडून. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. त्याहून मुमुक्षु भला मोक्षाधिकारी, त्यापेक्षा मुमुक्षु बरा की मला हे करायचं म्हणणारा. साधक ही पुढची स्थिती आहे. मुमुक्षी ही फक्त मनामध्ये धरलेली इच्छा आहे त्यांनी. पण तरी देखील साधन न मने जयाला, साधन नको असं म्हणणारा जो साधक आहे तो छापाचा साधक आहे, छाप मारलेला. किंवा साधक नावाचा छाप मारला आहे त्याच्यावर, बाकी काही नाही. त्यांनीच मारून घेतला. म्हणजे खूप शिकवण आहे या अभंगामध्ये, विलक्षण शिकवण आहे. असं ही ज्ञानेश्वर महाराजांची अवस्था नाही आता आपल्याला लक्षातच येते की आपल्याला सांगतायत ते की पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे. अगदी पक्क करून ठेवलं अंतःकरणावरती. हे वाक्य करून ठेवायला पाहिजे की निजानंदी राहणे, स्वरूप योम आहे. ऐसा ज्ञान सागरो रखमादेवीवरू, ही ज्ञानेश्वर महाराजांची मुद्रा म्हणतात याला. रखमादेवीवरू, बाप रखमादेवीवरू ही ज्ञानेश्वर महाराजांची अभंगातली मुद्रा आहे. त्यांचा अभंग आहे हे कळतं त्याच्यावरून. ऐसा ज्ञान सागरू बाप रखमादेवीवरू, विठ्ठलू निर्धरू. अनेक पाठभेद आहेत. निर्धारू असं पण आहे. म्या देखील आहो माय. निश्चयपूर्वक मी तो पाहिला. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संशय नाही, संदेह नाही. आत्मस्वरूपी मी त्या देवाला पाहिलं. निर्धाराने म्हणजे निश्चयपूर्वक रीतीने पाहिलं. आणि निर्धरू या शब्दाचा अर्थ ज्याला धरता येत नाही असा एक अर्थ आहे. ज्याला धरता येत नाही असा जो विठ्ठल आहे की तया चक्षुने लक्षता लक्षवे ना. त्याला डोळ्यांनी पाहायचं झालं तर पाहता येत नाही. त्याला हाताने स्पर्श करायचं झालं तर हाताने स्पर्श करता येत नाही, पकडता येत नाही. याचं कारण तत्वस्वरूप आहे. मग
पाहायचं कसं? आत्मस्वरूप पाहिलं की विठ्ठल पाहायला गेलं. देही देखली पंढरी आता आत्मा भेटे बरी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या संतांनी ते मांडलेलं आहे. पण सगळ्यांचा शेवटी ओघ इथं आहे की तुम्ही आत्मस्वरूपावरतीच राहा आणि तिथेच तुम्हाला तो देव भेटणार आहे. अंतर्देवासी चुकती प्राणी धावने तीर्थासी जाते. आणि तीर्थाला गेल्यानंतर त्यांना पाहायला काय मिळतं? जिकडे तिकडे धोंडा पाणी, असं तसं वर्तन. पण अर्थात ते मनाची भूमिका तयार करण्यासाठी ते वाङ्मय आहे की हे अशा प्रकारे तुम्ही करू नका. पण इथं जे अभंगामध्ये सांगितलं ती गोष्ट साधना करत असलेला साधक आहे, त्याला ते कळलेलं आहे, त्याला उपदेश आहे की तू आता ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काही करू नकोस. एक कुठला तरी टप्पा जीवनामधला पार केला की बाबा इथपर्यंत ठीक आहे, आता फार प्रश्न नाही आहेत, संसार एका टप्प्यावरती आला आहे. तर मनुष्य देहामध्ये जे जास्तीत जास्त प्राप्त करून घेता येतं ते म्हणजे आत्मज्ञान. त्याच्या दिशेने सगळी वाटचाल झाली पाहिजे असा या अभंगाच्यामध्ये प्रेरणात्मक जोर आहे की असं करा. पुरे आता प्रपंच पाहणे हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माऊली ज्यांना म्हणावं तितक्या जोरकसपणाने म्हणतात पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे. काय करू? निजानंदी राहणे, स्वरूप पिओमय. अगदी गोकून ठेवलं पाहिजे. ऐसा ज्ञान सागरू रखमादेवीवरू, म्हणजे आत्मा हा ज्ञानस्वरूपच आहे. रखमादेवी ही शक्तीचा जो पती आहे तो म्हणजे परमात्मा, तो ज्ञानस्वरूप आहे. आणि तोच विठ्ठल या नावाने प्रसिद्ध आहे. विठ्ठलू आणि तो मी पाहिला निर्धरू किंवा निर्धारू, निश्चयाने किंवा ज्याला धरता येत नाही असा विठ्ठल तो मी पाहिला. म्या देखील लावो माय. कृतार्थतेचं बोल आहेत असा मी विठ्ठल पाहिला, तुम्ही पण पहा असंच सांगायचं आहे त्यांना की असंच पाहता येतो. या पद्धतीने आत्मस्वरूपावरती जाणे आणि देवाचा अनुभव घेणे. फार अप्रतिम अभंग. तो म्हटला पण अप्रतिम गेलेला आहे भीमसेन जोशींनी. कानामध्ये असा भरून येतो अभंग. परंतु अर्थाच्या दृष्टीने बघितलं तर साधकाला उपदेश या दृष्टीने अप्रतिम अभंग आहे. मुख्य गोष्ट म्हणजे एक कळकळ आहे माऊलींची की आपल्या पोरांनी, सगळ्या जगामधले साधक त्यांचे पोरं आहेत, सगळेच साधक असोत नसोत, पण जे साधना करून एका विशिष्ट टप्प्याला आलेले आहेत त्यांना तर कोण सांगणार? कारण की ते समजू शकतात की आपण पोचलोच होत म्हणून. मग त्यांना सांगण्याच्यासाठी म्हणून पुन्हा माऊली या प्रकारचे अभंग प्रवर्तित करते की थांबू नकोस. अरे अरे ज्ञाना झालासी पावन. याच्यामध्ये सुद्धा की नक्की काय झालं हे सांगितलंय. तुझं ज्ञान कळवालंय, म्हणजे आत्मज्ञान कळून आलं. थोडक्यात म्हणजे असं कळून घ्या असं सांगायचं आहे. पुढच्या वेळी बघू. हरिओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
जगद्गुरु श्री तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, सर्वसंतन की जय। जय जय रघुवीर समर्थ, नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत। ओम. तुम्ही जिथं आहात त्या ठिकाणी मी आहेच आहे. असं वाटेल की मी नाही आहे का तिथे, तर तशी गोष्ट नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी मी आहे, निश्चितपणाने आहे, तुमच्या जवळच आहे. जसे जसे तुम्ही स्वच्या जवळ जाल तसं जर तुम्हाला माझं अस्तित्व जास्तीत जास्त जाणवेल आणि निश्चितपणाने मी तुमच्या जवळ आहे हे अजिबात संदेह याच्या बाबतीमध्ये ठेवू नका. आशीर्वाद. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्. आता आपण प्रार्थना नेहमीची म्हणू आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता आनंदा, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांस सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संत